नमस्कार. आजचे आपले काहीच नाही. आज त्यांच्या घरी दुसरा दिवस हे आहे. मामा हे आत्या कपडे धुवत आहे. ओम दादा कॉलेजला गेला आहे. तर आजचा ब्लॉग संपला. बाय. दुसऱ्या ब्लॉगमध्ये मिळतो. हॅलो दोस्तो, कशा आहात? चांगले आहेत ना? चांगले जरा. मी वैशव ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी नाही मागच्या महिन्यात हे किटचं जिलेबीचं पाकिट आणलं होतं. तर मी आज ही जिलेबी बनवते. तर कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते. हे जवळजवळ छोटं आहे. किती ग्रॅमचं आहे मी तुम्हाला सांगते. ॲक्च्युली इथं किती ग्रॅमचं हे तर दाखवलेलं नाही आहे. तर माझ्या मते अर्ध्याला कमी आहे. आणि इथं बघा, तुम्ही बघू शकता, इथं पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे की कसं करायचं वगैरे सगळं दिलेलं आहे. त्याच्याबरोबर ना हे बघा, हे पण बॉटल दिलेली त्यांनी जिलेबी बनवण्याकरता. हे बघा, हे मी ॲक्च्युली आता धुतलं मी. हे बघा, हे जिलेबीसाठी दिलेलं आहे. आणि इथं जे प्रमाण दिलेलं आहे, साखर किती वगैरे काय घ्यायचं ते सगळं डिटेल दिलेलं आहे. तर मग चला मग बनवूया. मी ते बघा, मी साखर घेतली. ही मी अंदाजी घेतली तरी माझ्यामध्ये अर्धा पाव असेल साखर घेतली. आणि आता मी इथं बॅटर काढून घेते. आणि याच्याबाबत अजून काय काय येतं बरं जरा बघूया. काहीच नाही आहे. हे जिलेबीचं पाकिट आहे बघा. हे जिलेबीचं पाकिट आहे. एवढं आहे. म्हणजे हे अर्धा पाव आहे. पावशेर आहे. आणि अर्ध्याच्या वरती आहे पावशेर आहे. तर मग एवढं आहे. आता हे मी मिक्स करून घेते, मग तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे जवळजवळ आपला पाक तयार आहे. हे बघा, बघू शकता तो पाणी साखर पूर्ण वितळून गेली. आता इथं मी विलायची टाकते आणि थोडीशी केसर टाकते. आणि हे थोडंसं असं होऊ देईल. आणि नंतर मी गॅस बंद करून देईल. इथं मी तेल ठेवलेलं आहे. तेल पण गरम होतं आहे. हे बघा, तेल गरम झालं का मग मी बनवेल, तुम्हाला दाखवते. त्यानंतर मग माझं तेल गरम झालं. आणि इथं हे जे बॅटर मी तयार केले ते मी ही बॉटलमध्ये टाकते. आणि या बॉटलमध्ये असं सहज पडेल असंच बॅटर बनवायचं. जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट्ट बी नाही. त्या बॉटलमधून बरोबर व्यवस्थित पडेल असं. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान. आणि जास्त दाबायची गरज नाही. मस्त पडत आहे. थोडंसं दाबायचं कारण की ते खूप बारीक येतं. नाही तर थोडंसं प्रेस केलं का मग बरोबर जाड आणि आपल्या बाहेरून आणतो त्या पद्धतीने होतात. ते बघू शकता किती छान झाल्या. मस्त झालेलं होत्या. आमच्या घरी सगळ्यांना आवडते. म्हणजे माझ्या मिस्टरांपर्यंत तर राहिलेच नाही. ओमने आणि रोहनने आणि साईने संपवलं. साईचा बी एक व्हिडिओ आहे जो मी तुम्हाला टाकलेला आहे. तो नक्की बघा. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा मला. तर मग मी इथं पाक माझा थंड होऊन गेलेला आहे. आणि याच्यात मी बघा हे टाकलेले आहेत. खूप छान झालेले होते. म्हणजे इतके टेस्ट आली होती. तुम्हाला कसे वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तर मग चला मग. हॅलो दोस्तों, तर माझी जिलेबी तयारी झालेली आहे. कशी केली मी तुम्हाला डिटेल माहिती दाखवलेलं आहे. थोडंसं सुरुवातीला माझं चुकलं पण मग नंतर खूप छान आले. रोहनला बी आवडले. आणि माझा भाचा आलेला आहे साई, त्यालाही आवडले. तर चला मग माझे झाले. आता आम्ही बसतो खायला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.